परिसरातील रस्ता चोरीला गेला आहे। 2022-23 या वित्तीय वर्षात रस्ता न बनवता नगर परिषदेने कंत्राटदारासोबत साठगाठ करून 8,56,000 रुपयांची उचल केली असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे। भंडारा विधानसभा मतदारसंघात असलेल्या पवनी नगर परिषदेचा अजब कारभार माहिती उघड झाला आहे। पवनी येथील हर्षल वाघमारे यांनी माहिती अधिकारात माहिती घेतली असताना धक्कादायक प्रकार समोर आला आहे। वित्तीय वर्ष 2022-23 मध्ये अमरनगर मेन रोड ते माधव बावनकर यांच्या घरापर्यंत सिमेंट रस्ता व नाली बांधकाम झाल्याचं वास्तव समोर आलं आहे। 2023-24 या वर्षामध्ये याच रस्त्यासाठी 53,51,000 रुपयांचा निधी झाला असल्याचं समोर आलं आहे। पण 2022-23 मध्ये दगडाचा एकही खड्डा या रस्त्यावर टाकण्यात आला नसल्याचं स्थानिक नागरिकांचं म्हणणं आहे। कंत्राटदार यांनी साठगाठ करत शासनाच्या तिजोरीवर डल्ला मारला आहे। आता 6 महिन्यापूर्वी रस्त्याचं बांधकाम झालं, पण तोही निकृष्ट दर्जाचं बांधकाम असून रस्त्याला भेगा पडल्या आहेत। मग 2022-23 मध्ये कंत्राटदार यांनी रस्ता बांधला कुठे याचा शोध गरज आहे। हा संपूर्ण प्रकार उघडकीस आल्यावर पवनी येथील तत्कालीन मुख्याधिकारी यांना विचारले असताना त्यांनी मी सध्या नाही म्हणून घोटाळा उघड होताच लांब सुट्टीवर गेले आहेत। तर यांनी याची संपूर्ण माहिती बांधकाम विभागाचे अधिकारी देतील असे सांगितले, पण बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी सुद्धा यावर उत्तर देण्यास टाळाटाळ केली आहे। त्यामुळे या संपूर्ण प्रकरणामध्ये नगर परिषदेने रस्त्याचा गिळंकृत केला आहे का, सर्वसामान्य जनतेच्या टॅक्सच्या पैशाची लूट केली जात आहे। आता हा संपूर्ण प्रकार समोर आल्यावर नगर रचना विभाग कारवाई करणार काय, हा खरा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे। या मागच्या पावसाळ्यामध्ये आमच्या या अमरनगरमध्ये पूर्ण सर्व बाजूला पाणीच पाणी झालेला होता। त्यावेळी अशी पूरस्थिती निर्माण झालेली होती की लोकांच्या घरामध्ये खूप सारं पाणी शिरलेलं होतं, 2-2, 3-3 फूट पाणी शिरलेलं होतं। त्यावेळी इतका आम्हाला असुविधेचा त्रास झाला, त्याच्यावरून आम्ही नगर परिषदेला मागणी केलेली होती की आम्हाला इथे नाल्यांची सोय करून देण्यात यावी। परंतु रोड तयार झालेले होते पण नाली तयार झालेली नव्हती। जेव्हा आम्ही विचारलं तेव्हा आम्हाला असं माहिती पडलं, नगर परिषदेकडून असं स्पष्ट करण्यात आलं की या अगोदर आम्ही तिथे रोड आणि नाली म्हणजे खडीकरणाचा रोड आणि एक सिमेंटचा रोड आणि त्याच्यासोबत नाली 2022-23 मध्ये आम्ही तयार केलेली आहे। आणि आता जेव्हा आम्ही बघतो तर इथे प्रत्यक्षात ती नालीही नाही, तो रोडही नाही आणि पुन्हा 60 लाख रुपये खर्च करून याच्यावर पुन्हा एक नव्यानं रोड तयार करण्यात आलेला आहे। मग जर असं असेल तर अति उच्च शिक्षित आमचे सीईओ जे प्रशासक आणि मुख्याधिकारी दोन्ही आहेत, मग त्यांच्या इथे असण्यानंतरही अशा नाल्या आणि रोड चोरी कुठे जातात हा मोठा प्रश्न आहे। आम्ही याचीच मागणी करत आहोत की आम्हाला आमचा रोड आणि आमच्या नाल्या आम्हाला पुन्हा परत मिळवून देण्यात याव्या। माझे नाव देवेंद्र रामचंद्र रेवतकर आहे। मी 2013-14 पासून इथचा रहिवासी आहे। यापूर्वी ह्या रोडवर म्हणजे ह्या ठिकाणी रस्ताच नव्हता। हा रस्ता 6 महिन्यापूर्वी तयार झालेला आहे। याच्या आधी होता काही रस्ता? याच्या अगोदर काहीच नव्हतं, एक छोटीशी पतलीशी पांदण होती, बाकी काही नव्हतं। पण नगर परिषद दाखवते की आधी सुद्धा आम्ही 22-23 मध्ये रस्ता बनवला, त्याबद्दल आपल्याला काहीच कल्पना नाही। समस्या म्हणजे इथं पावसाळ्यात पाणी भरपूर येतो आणि तो पाणी प्रत्येकाच्या घरात जातो। समस्या एवढी भयंकर आहे की काही लोक इथून घर सोडून सुद्धा जाण्याच्या तयारीत आहेत। तरी प्रशासन म्हणत आहे की आमच्याकडे 2022 मध्ये नाली झालेली आहे, रोड झालेले आहे, पण आमच्याकडे नाली पण नाही झाली आणि रोड पण नाही झाली। फक्त 6 महिने झाले हा रोड झाले आहे, पण ते रोडही व्यवस्थितरित्या बांधलेले नाहीये। त्यामुळे आमच्या इकडे थोडं प्रशासनाने लक्ष द्यावे आणि आमच्या इकडे नाल्यांची सोय करावी, रोडांची सोय करावी व्यवस्थितरित्या आणि आमच्याकडे लक्ष द्यावे।